ऑफ साय साय. मित्रांनो, आपण इनर चाइल्ड या विषयावर खूप साऱ्या गोष्टी आतापर्यंत जाणून घेतल्या. मागच्या एपिसोडमध्ये आपण काही प्रश्न घेतले प्रेक्षकांचे किंवा आमच्या मित्रवर्गाचे, जे इनर चाइल्डवर काम करतात किंवा काम करायची इच्छा आहे, हिलिंग करायची इच्छा आहे. त्यातला पुढचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. गायत्री, वेलकम अगेन टू साय साय. तुझ्यामुळे खूप गोष्टी आम्हाला नवनवीन कळत आहेत आणि किती हिलिंग करणं गरजेचं आहे स्वतःवर याचं पण रिअलायझेशन होतं. सो थँक्यू फॉर दॅट अगेन. सुरू करायच्या आधी मला एक छोटीशी गोष्ट अशी सांगावीशी वाटते की गायत्री इज अ वर्किंग वुमन. तिचा एक खूप लहान मुलगा आहे 3 वर्षाचा आणि असं तिने सांगण्यापेक्षा मी जेव्हा बघतो आणि तिच्याबरोबर आता काम करतो, ती ज्या पद्धतीने त्या मुलाला वाढवतीये. कारण खूप वेळा कसं होतं ना की आपण शिकतो पण आपण ते इम्प्लिमेंट नाही करू शकत. सो ज्या लेवलवर तू ते इम्प्लिमेंट करतेस ना, ते खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे खूप कौतुक वाटतं की खूप लहान मुलगा आहे तिचा, ती घरून काम करते आणि सगळ्यांनाच माहिती आहे की मॅरिड वुमन तिला घरातलं कुठलंच काम नाही चुकत, तिला सगळीच कामं करावी लागतात. सो शी इज एबली हँडलिंग एव्हरीथिंग. आणि ती कधीही रागवून बोलत नाही. म्हणजे जी आत्तापर्यंत ती जे आपल्याला सांगत आली आहे की स्टर्न व्हॉइस पाहिजे, आवाज मोठा नको आहे, डोळे पण मोठे नाही करायचे, पण आपल्याला जे सांगायचं ते पोहोचलं पाहिजे. ते आम्ही बघतो ती करताना आणि म्हणून खूप खूप कौतुक वाटतं गायत्री आम्हाला तुझं. तर आपण आजच्या प्रश्नाकडे वळूया. असा एक प्रश्न आला आहे की इनर चाइल्डचं हिलिंग केल्याचा सगळ्यात मोठा फायदा काय? आता जे तू एक्सप्लेन केलं ना तो सगळा इनर चाइल्डचा अभ्यास केल्याचा फायदा आहे. खरंच फक्त इनर चाइल्डचा अभ्यास करून तू एवढं सगळं मॅनेज करू शकतेस? हो, कारण इनर चाइल्ड मध्ये ना फक्त इनर चाइल्ड म्हणजे तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या लहान मुलाला शिकवता आहे किंवा रिपेरेंटिंग करताय, फक्त तेवढं नाहीये. आपण किती अनेक गोष्टी शिकतो की माझ्या मनामध्ये कुठल्या भावना निर्माण होतात, मला स्वतःला कुठल्या कुठल्या भावना आहेत, त्या कशा निर्माण होत आहेत, मग त्याला रिलेटेड विचार कसे निर्माण होत आहेत, माझ्याकडे शब्द कुठले वापरले जात आहेत. आणि तो अभ्यास करताना आपल्याला कळतं की समोरच्याने जेव्हा माझ्याशी रिलेटेड ते शब्द उच्चारले होते तेव्हा मी आतमध्ये किती हर्ट झाले होते. अँड देन आय गेन द नॉलेज की मी जर का तसे शब्द चुकूनही उच्चारले, वापरले, तर समोरच्याला माझ्याकडून किती हर्ट जाणार आहे. आणि जर का मी ते शिकले की हे इथं हर्ट होतं आहे आणि मी माझं सुद्धा हिलिंग केलं, तर ती जी गरज आहे ते उच्चारण्याची, ती भावना दाखवून देण्याची दुसऱ्या कोणामध्ये, ती संपते. आणि त्याच्याबरोबर मला हेही नॉलेज येतं की मी हे उच्चारल्यानंतर, मी असं बोलल्यानंतर समोरच्याला किती लेवलवरती हर्ट होणार आहे. त्यामुळे तसं कशाला आपण बोलावं. आणि ते जर तुझं मूल आहे समोर, हो, आपण ते ऍट द एंड ऑफ द डे कितीही आत्मा आलं तरी स्वतः ते बाळाला हर्ट होणार. आणि नॉट नेसेसरी माझं मूल आहे म्हणून आपण स्वतःच्या मुलाला अतिशय प्रेमाने हँडल करू शकतो, पण ती स्थिरहाईत व्यक्तीला सुद्धा, अनोळखी व्यक्तीला सुद्धा, जी मोठी आहे तिला सुद्धा जर का असं मी काहीतरी बोलल्यानंतर तिला हर्ट होणार असेल, तर मी जर का माझ्या इनर चाइल्डवरती काम केलं असेल आणि जर का मला हे कळलं असेल की ह्यांनी किती त्रास होतोय, आपण ते शिकत जातो. किंवा मला हे इथं बोलायची गरज नाही किंवा मी ते कसं कन्स्ट्रक्टिव्ह वेने बिल्ड करून सांगू शकते इन अ डिफरंट वे विदाउट हर्टिंग. मेसेज पोहोचतोय बरोबर मेसेज पोहोचतो, पण हर्ट होत नाही. जर का आपल्याला कोणाचा ड्रेस आवडला नाही, लहान मुलगी असेल, ती समजा आपल्या समोर आली आणि जर का आपण पटकन म्हटलं हे असले कसले कपडे घातले, तिच्या कॉन्फिडन्सला डॅमेज होणार आहे. मला हे माहिती की तिच्या कॉन्फिडन्सला डॅमेज होणार आहे, कारण मी माझ्या इनर चाइल्डमध्ये बघितलेलं आहे की मी लहान असताना जसे कुठल्याही पद्धतीचे कपडे घातले तर समोरच्या एक खरेदी मिळालं आणि मला ते कुठे लागलंय. ते मला माहीत असल्यामुळं
मी आज ते उच्चारण्यापेक्षा असं म्हणू शकते, अगं ह्याच्याबरोबर हे जास्त छान दिसेल ना, असं मला वाटतं. कन्स्ट्रक्टिव्हली. हा. आणि हे करताना गंमत अशी आहे की तू खूप वेळ नाही घेत, म्हणजे ही ऑनलाईन प्रोसेस आहे. तुझ्या आतमध्ये एका मिनिटात किंवा अर्ध्या मिनिटात एवढं सगळं घडतंय याची कल्पना नाही आहे. म्हणजे माझ्यासारखी बाहेरून तुला जेव्हा एखादी व्यक्ती बघते, पण हे तू स्वतःवर एवढं काम केल्यामुळे ते आता लवकर होतं. कारण ते तेवढं काम केलेलं आहे म्हणून. कारण तो भावनांचा अभ्यास आहे, तो विचारांचा अभ्यास आहे. आपण आपले कुठले शब्द वापरतो आहोत, ते कशा पद्धतीने समोर लँड होत आहे त्याचा तो अभ्यास आहे. मला ते किती लेवलवरती हर्ट झालेलं आहे ह्याचा अभ्यास आहे. कारण प्रत्येक घटनेत ओनियन कसं असतो, कांदा कसा असतो, लेअर बाय लेअर बाय लेअर, तसं प्रत्येक घटना जी आपल्या आयुष्यात घडते ते लेअर बाय लेअर त्याचं आपल्या आतमध्ये उमटलेलं असतं सगळं. जेव्हा आपण लेअर बाय लेअर हिलिंग करत जातो तेव्हा आपल्याला आपसूक आपल्या आत बदल व्हायला लागतो. त्यामुळे इनर चाइल्डचा सगळ्यात मोठा इफेक्ट काय आहे, या सगळ्यात मोठा बदल काय आहे असा जो मला वाटतो तो की मी ॲज अ मी माझ्यामध्ये खूप खुश आहे. आज मला कोणाची या अप्रुव्हलची गरज वाटत नाही. कोणीतरी तिसऱ्या माणसाने, इव्हन माझ्या आई वडिलांनी माझं काम अप्रूव्ह करावं ह्याची मला गरज वाटत नाही. मला वाटतं आणि आई वडिलांनी अप्रूव्ह करणं ही सगळ्यात मोठी आपली आतली गरज असते. हो, सगळ्याच मुलांची ही गरज असते. आणि आपण किती मोठे झालो तरी ती गरज राहते. आपल्याला कधीही अगदी आपण म्हातारे जरी झालो ना तरी आपल्या मनात हा विचार येतो की आज जर का माझ्या आईनं हे बघितलं तर ती आनंदी होईल का, तिला छान वाटेल का की आज माझी मुलगी इतकी मोठी झाली आहे, हे बघून तिला छान वाटेल का, माझ्या वडिलांना काय वाटेल. आणि हे काय येतं बघ गायत्री, त्याचं परत परत बॅक टू जे तू म्हणाली होती की आपण छोटं बाळ आणि त्याचं विश्व आई बाबा. सो आपण किती म्हातारे झाले तरी आपण तिथेच असतो. ही गंमत आहे ना की वय वर्ष 42 पण अजूनही माझं विश्व माझे आई वडील आहेत. माझं विश्व म्हणून मी वेगळं बनवलं, माझी म्हणून माझी फॅमिली आहे, माझी वेगळी लोक आहेत, नातेवाईक सोडून सुद्धा माझी जवळची लोक आहेत. पण तरी सुद्धा माझे आई वडील माझं विश्व. कारण त्या आतलं जे आपलं इनर चाइल्ड आहे, जे आपलं आतलं बाळ आहे त्याच्यासाठी तेच विश्व आहे. त्यामुळे त्यांनी अप्रूव्ह करणं त्याच्यासाठी खूपच महत्वाचं आहे. हो, बरं, अंडरलाईन दिसते. काय गंमत आहे. पण खरोखरी मित्रांनो, म्हणजे असं सांगणं ती सांगतीये तुम्हाला, पण आम्ही बघतोय तिला. म्हणजे हे पुस्तकी ज्ञान नाहीये किंवा तिने सांगितलंय, तिने ट्रेनिंग घेतलंय, तिने स्वतःवर काम केलंय, ती आज ट्रेनिंग देते लोकांना. 3-3 दिवसाचे तिची शिबिर असतात. पण आम्ही जेव्हा तिला भेटतो, तिच्या घरी जातो आणि ती ज्या पद्धतीने तिच्या मुलाला वाढवतीये किंवा ती इन जनरल जी वावरते ना, ह्यातनं खूप गोष्टी शिकायला मिळतात. कुठेतरी मी रिलेट करते, मी माझ्या मुलीशी कशी वागलीये किंवा अरे हे असं करायला पाहिजे का. मी तिला परवा एक प्रश्न विचारला, गायत्री किती वेळा आय लव्ह यू म्हणायचं ग बाळाला आपल्या. ती म्हणाली सारखं म्हणायचं. मी तिला विचारलं होतं कारण माझ्यासाठी इट वॉज अ न्यूज. ती इतका वेळा प्रेमाने म्हणते आय लव्ह यू बेटा. दॅट मेक्स अ ह्यूज डिफरन्स गायत्री. इट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. आणि हे असे शब्द आहेत ना की जे आपल्याला ऐकायला मिळत नाही. मला असं वाटतं की आपण हे आपल्या आयुष्यात सतत वापरले पाहिजे. दिवसभरात ना आपण किमान 10 वेळा तरी आपण आय लव्ह यू म्हणलं पाहिजे. स्वतःला म्हणलं पाहिजे, आपल्या पार्टनरला म्हणलं पाहिजे, आपल्या मुलाबाळांना म्हणलं पाहिजे, आपल्या आईवडिलांना म्हणलं पाहिजे. आपल्याकडं ना अशी कन्सेप्ट झालेली आहे की आय लव्ह यू हे फक्त रिलेशनशिप मध्ये असतं, नवरा बायकोमध्ये असतं किंवा लव्हर्स मध्ये असतं. पण तसं काही गरजेचं नाहीये. प्रेम हे आई वडिलांमध्ये सुद्धा असतं, मूल आणि आईमध्ये असतं, मूल आणि बाबांमध्ये असतं, आपल्या आजी आजोबांमध्ये असतं, आपल्या जवळच्या काका काकूंमध्ये असतं. आणि ते आपण म्हणावं. का म्हणावं, का प्रत्येक वेळी म्हणावं, कारण आपण तेवढं त्यांना ऍक्सेप्ट करतोय.
आपल्या मुलांकडनं चुका होतात. चुका कोणाकडून होती? आपल्याकडनं स्वतःकडनं होतात चुका. ते काय ते तर अजून डेव्हलपच होत. त्यांच्या हाताची कॅपॅसिटी डेव्हलप होती. त्यांना अजून इमोशन्सचा कंट्रोल सुद्धा माहित नाहीये. अजून त्यांचं ब्रेन डेव्हलप होत आहे. त्यामुळे चुका नॅचरल आहे. प्रत्येक माणूस चूक करतो. ह्युमन्स मेक मिस्टेक्स. आर मेंट टू मेक मिस्टेक्स. त्यामुळे मग तेव्हा मिस्टेक्स जेव्हा होतात आणि आपण पटकन रागवतो, त्याच्याऐवजी त्या रागवण्यापेक्षा त्या फ्रस्ट्रेशनपेक्षा आपण आपल्या मुलाला सांगितलं ना की आय लव्ह यू आणि इट्स ओके. इट इज ओके. हे ती खूप वेळा म्हणते. हे आमचं ऑब्झर्वेशन आहे की ती खूप वेळा तिच्या लहान मुलाला म्हणते इट इज ओके. हे तुझ्या हातून पडलं, इट इज ओके. हे फुटलं का, इट इज ओके. आवाज झाला का, तू घाबरलास का, इट इज ओके. म्हणजे ती त्याच्या भावनांना नाव देते की तुला आत्ता राग आलाय का. मग त्याला हळूहळू ऍक्च्युली खूप लहान येतो पण त्याला भावना कळतायत त्याच्या. हो. तो सांगतो, हे आम्ही बघितलंय बरं का, काही जोक नाही. तो सांगतो आई मला राग आलाय आणि मग ती त्याला सांगते आपण बलून्स भरायचे का, आपण आणि सगळं काम हातातलं सोडते ना. ती तिचं ऑफिसचं काम असेल, तिचं घरातलं काम असेल, ती जेवत असेल, ती काही खूप महत्वाचं बोलत असेल, ती सगळं थांबवते आणि ती पूर्ण लक्ष त्याला देते आणि त्याला म्हणते की आपण बलून्स भरायचे का, आणि मग ते दोघं मिळून बलून्स भरतात. हो ना. हो. हे आम्ही बघितलंय. आम्ही म्हणजे आम्ही इतकी दिवस तिच्याबरोबर काम करतोय, याचा सगळ्यात जास्ती फायदा आम्हाला झाला. कारण कितीही तिने सांगितलं तरी ते प्रत्यक्षात बघणं की एखादी व्यक्ती अशा पद्धतीने वागतीये, बोलतीये, राहतीये, त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा पडतो. म्हणजे आमच्यावर तरी खूप पडलं. आणि त्यामुळे तू नसतानाही आम्ही कुठेतरी सजग होतो की आपण आता कसं बोललं पाहिजे. इथे गायत्री असती तर तिने काय केलं असतं. आणि मग लक्ष देतात की नाही इथे आपल्याला काम करायला पाहिजे, इथे अजूनही असं होत आहे, हे वाक्य सटकन बाहेर येत आहे, म्हणजे ह्याला काहीतरी मागे पडसाद आहे. आपण ट्रिगर होतो. मुलांच्या वागण्यात आपण ट्रिगर होतो. आपल्या लहानपणीच्या आठवणी ट्रिगर होतात. म्हणजे मी जर लहान असताना माझ्या आता समजा कप सटकून फुटला तर माझ्या आई वडिलांनी जो रिस्पॉन्स दिला असेल तोच रिस्पॉन्स आज नकळत जेव्हा माझ्या मुलाच्या हातनं काहीतरी पडतं तेव्हा तो वर येतो. आणि तो मला तसा येऊ द्यायचा नाही, बिकॉज आय नो दॅट आय एम हर्ट. तर मी त्याच्यावरती जाऊन बघितलंय, मी त्याच्यावरती काम केलेलं आहे. मला माहिती आहे की मला वाईट वाटलं होतं, मला असं वाटलं होतं की मी चुका करू शकत नाही. आणि मला नाही वाटत की माझ्या मुलांनी त्या सेम गोष्टीतनं जावं. बरोबर. माझ्या मुलावरती सगळ्याच आई वडिलांचं सगळ्या त्यांच्या मुलांवरती अतोनात प्रेम असतं. आय कॅन गॅरंटी यू की आज तागायत सगळे आई वडील जेव्हा मुलं आजारी असतात तेव्हा रात्र जागतात. बरोबर. असे कुठलेही आई वडील नाही की ज्या मुलाला फणफणून ताप आलेला असेल आणि आई वडील दाढ झोपलेत रात्री, असं होत नाही. पण त्यांना नॉलेज नव्हतं म्हणून त्यांच्या हातात ते घेतलेलं आहे. आज जर का मला नॉलेज अवेलेबल झालं आहे तर मी त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. बरोबर. आणि ते तू करतेस. आय एम ट्राईंग माय बेस्ट. आता हे लोकांच्या समोर समजा त्यांना दिसत असेल की सगळ्याच वेळा ही अशी करते, सगळ्याच वेळा ही शांत असते, तसं नेहमी असतं का, तर नसतं. यू आर ह्युमन. मलाही राग येतो, मलाही फ्रस्ट्रेशन येतं. बरोबर. पण मी दररोज प्रयत्न करते की आज मला कालच्या पेक्षा कमी हे करायचं, कमी रागवायचं, कमी डॅमेज करायचं. कारण इन इटसेल्फ जगामध्ये वावरताना ते स्वतःहून डॅमेज होणारच आहे. आपण बाकीच्या लोकांचे रिस्पॉन्सेस कंट्रोल करू शकत नाही. बरोबर. पण मी हे कंट्रोल करू शकते की मी माझ्या मुलाला काय शिकवते. कारण पुढे जाऊन तो ते टेक्निक्स वापरू शकतो जेव्हा बाहेरचे त्याला हर्ट करतील, त्यांच्याकडे असतील, त्याला कळत असेल की मला समोरचं काहीतरी म्हणतोय तर माझ्या हात काय घडतंय आणि हाऊ आय कॅन रिॲक्ट अँड हाऊ टू गेट आउट ऑफ दॅट सिच्युएशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता ती जे 2-3 वाक्य बोलली ते खूप महत्वाचे की ही शस्त्र देऊन ती कशी चालवायची हे सांगून आपण आपल्या मुलांना जगात सोडू शकतो. फुल प्रूफ. आणि काही ठिकाणी ना मी
काही मोठे जणांनी मला सांगितलेलं आहे की तू हे चुकीच्या पद्धतीनं करते आहेस. तू तुझ्या मुलाला ॲज अ डिफरंट ह्युमन किंवा मोठा झालेला मुलगा असं म्हणून तू त्याला रिस्पेक्ट देते आहेस. आणि पण मग असं होईल की तो मोठा झाल्यानंतर त्याला वाटेल की सगळे जणांनी बाहेरच्या दिवसात त्याला रिस्पेक्टच दिला पाहिजे. बट आय फील लाईक दॅट्स द होल पॉइंट. करेक्ट. आणि ह्यालाच आपण सेल्फ एस्टीम इज नथिंग बट दिस, की मला जर माहिती नाही आहे की मी किती हुशार आहे आणि किती एबल आहे, तर माझ्या सकट सगळे माझा कचराच करतील. पण जर मला माहिती आहे की व्हॉट इज माय वर्थ, तर मग समोरचाही मला रिस्पेक्ट करेल. आणि हे टू वे स्ट्रीम आहे ना. बरोबर. मी जसं त्याला शिकवते की आय एम रिस्पेक्टिंग यू, आय एम रिस्पेक्टिंग युअर बाउंड्रीज, सेम थिंग यू शुड रिस्पेक्ट मी अँड माय बाउंड्रीज. मी त्याला सांगते आता माझा कामाचा फोन आहे, तू 10 मिनिटं खेळ, माझा फोन झाला की मी तुझ्याशी बोलते. तर सेटिंग अ बाउंड्री. आणि दुसरी मी ही गोष्ट करते की मला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मी मदत मागते. आमच्या रिलेशनमध्ये नवरा बायकोच्या आम्ही हे ठेवलं नाहीये की मी एकटीच माझ्या मुलाची काळजी घेणार आहे. आम्ही असं ठरवलं की आम्ही दोघीही काळजी घेणार आहोत. आणि मग मी तिथं हेसिटेट करत कसं हां, मग एखादा दिवस आपला खूप वाईट जातो, आपण खूप दमलेलो असतो, फ्रस्ट्रेटेड असतो, आणि त्यावेळी आपल्याला नको असतं. कारण माझं मूल जर का माझ्या समोर आलं तर मी कदाचित चिडणार आहे. बरोबर. हे आपल्याला आत्म जाणवायला लागतं. आणि मग ते स्वतःला गिल्ट शेम करायचं नाही की जर का आपण त्याला 10 मिनिटं टीव्ही लावून दिला तर जर का मला 10 मिनिटं डोळे बंद करून बसता येणार असेल तर इट्स ओके. यू कांट कंट्रोल ईच अँड एव्हरीथिंग. बरोबर. जर का मी माझ्या मुलाला सांगितलं, मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की तू जर का 15 मिनिटं त्याच्याकडे बघशील तर मला बरं वाटेल, मला जरा आरामाची गरज आहे. हां, मला आरामाची गरज आहे, किती बायका सांगतात. आणि इट्स ओके. आणि इट इज ओके. आणि सांगायलाही पाहिजे, सांगायलाच पाहिजे. कारण आपल्याकडे पोर्ट्रे केलं जातं की मदर इज अ सुपर वुमन, विच इज नॉट द केस ऑलवेज. ती एक म्हणजे ती एक ह्युमन बिईंग आहे. हा, माणूस आहे, तो दमणार आहे, तो चिडणार आहे, तो कधीतरी फ्रस्ट्रेट होणार. बरोबर आहे तुझं. त्यामुळे असं तिने सगळंच केलं पाहिजे ना, घरही आवरलं पाहिजे ना, स्वयंपाकही केला पाहिजे ना, मुलाकडे बघितलं पाहिजे ना, बाहेर तिचे करिअर ड्रीम्स असतील तेही अचीव्ह केले पाहिजे. नो नीड तू माझी अपेक्षा. आणि आपण सांगायचं सोसायटी काय विचार करते का समाज काय विचार करतो ह्याच्यापेक्षा जर का मला गरज आहे तर मी मदत मागणार आहे. ते जर का एखाद्या दिवस घरात पसारा राहिला तर चालतो. बाहेरचे काय म्हणतील त्यांना म्हणू दे. बोलणारे लोक असंही बोलतात तसंही बोलतात. बरोबर. तुम्ही जर का अगदी खूप प्रेमाने सगळं आवरलं असेल घर तरी ते तिकडनं पण म्हणतील की घर आवरत बसले मुलाकडे लक्ष नाही दिलं. अगदीच. आणि एखादा दिवस तुम्हाला असं गेला की ऑफिसचं काम करून अगदीच तुम्ही दमलेला आहात आणि तुम्हाला वाटते की आता जर का मी घरा आवडी करत बसले तर माझ्या मुलाला वेळ देता येणार नाही मला तेवढा चांगला, म्हणून मी आता माझ्या मुलाला वेळ देते आणि घर पसारा राहिला तर मी तिकडं नाही बोलणार बरोबर की घर हिचं पसरलेलं आहे म्हणून. हाऊ मच डज इट मॅटर? इट ॲक्च्युली डझंट मॅटर. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप बायका एस्पेशली खूपच परपटल्या जातात. हो, पण हा माझा ॲटिट्यूड केव्हा चेंज झाला? जेव्हा मी माझ्या इनर चाइल्डवरती काम केलं. मी माझ्या आई बरोबरचं रिलेशन हील केलं, मी माझ्या वडिलांबरोबरचं रिलेशन हील केलं आणि मी त्या ज्या गरजा आहेत ना ते सोडून दिलं. मी ॲक्च्युली तुला विचारणार होते की हिलिंगसाठी कुठून सुरुवात करावी, आणि तू आता त्याचं उत्तर दिलंस की आधी आईवडिलांपासून सुरुवात करावी. हो, कारण आपल्याला ना हे खरंच वाटत नाही की आपले आईवडील आपल्याला दुखवू शकतात किंवा त्यांच्या ॲक्शन्सने आपल्याला हर्ट होऊ शकतं. आणि माझं म्हणणं आहे की 100% करेक्ट आहे. तुमचे आईवडील तुमचे देव आहेत. त्यांच्यामुळे आज तुम्ही जगामध्ये आहात. त्यांनी केलं म्हणून तुमचं शिक्षण झालं, त्यांनी केलं म्हणून तुम्ही आज इंजिनियर, डॉक्टर, लॉयर जे कोणी आहात.
त्यांनी ते तुमच्या पुढे उभे राहिले, ते त्यांनी तुम्हाला पैसा दिला, तुमच्या डिग्रीमध्ये पैसा घातला. यू शुड ऑलवेज बी थँकफुल. बट माय इमोशन्स आर ऑल्सो व्हॅलिड. आणि ते आपण त्यांच्यावरती भडाभडा आरडाओरडा करून काढणार नाहीये, किंवा आपण आरोपही नाही करत. हा आरोप करण्याचाही प्रश्न नाहीये. कारण मी डे 1 पासून सांगते सगळ्यांना, तुम्हाला सांगते, इथे सांगते की त्यांची चूक नाहीये. त्यांना जे शिक्षण मिळालं तेच ते पुढे देऊ शकतात. जर का आपण किटलीमध्ये चहा आणला असेल तर आपण कपामध्ये चहाच ओतू शकतो, तिथं आपण कॉफी नाही ओतू शकणार आहे. त्यामुळे त्यांना जे मिळालं तेच ते पुढे दिलं त्यांनी. त्यांना जेवढं ज्ञान उपलब्ध होतं त्या ज्ञानानुसार त्यांनी 100% केलेलं आहे. कुठेतरी त्यांनाही माहिती आहे की त्यांच्या बालपणी पैसे कमी होते म्हणून किंवा अवेलेबिलिटी कमी होती म्हणून ते काही गोष्टी स्वतः करू शकले नाही. म्हणून ते त्यांच्या मुलांच्या वेळी त्यांनी काय विचार केला, मी अजून ट्राय करेन, मी अजून कमवेन की जेणेकरून माझी मुलं बाळ चांगल्या कॉलेजमध्ये जातील किंवा ते अजून जास्त चांगला कोर्स करू शकतो. दे ट्राईड देअर बेस्ट. आणि हे एक असतं ना काहीतरी, मला जे मिळालं नाही ते मी माझ्या मुलांना मिळालं. हो, पण म्हणजे कुठेतरी तुम्ही तुमचं इनर चाइल्ड हील करायचा प्रयत्न करताय ना. त्या मुलाची काय गरज आहे हे बघितलं जात नाही. कारण माझ्या घरात हे खूप होतं. मला वाचनाची आवड आहे, माझ्या नवऱ्याला वाचनाची आवड आहे. आणि लहानपणी एवढी पुस्तकं मिळाली नाही किंवा लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचावी लागली किंवा, तर तो खूप पुस्तकं तिला आणून देतो आणि माझी मुलगी नाही वाचत. याचं आम्हाला खूप वाईट वाटतं. आणि नंतर इनर चाइल्डच्या ह्याच्यात अभ्यास करताना आमच्या लक्षात आलं की तिला जे हवंय ते आम्ही नाही देतो. आम्ही आम्हाला लहानपणी जे नाही मिळालं ते आम्ही ते आपल्या कळत नकळत होतंय. कारण हे पेरेंट्स सुद्धा काय करत असतात, त्यांचे इनर चाइल्ड हील करायचा प्रयत्न करत असतात. पण याचा उपयोग होतो का काही हिलिंगसाठी? जर का तुम्ही खरंच ती पुस्तकं घेऊन वाचायला बसला, तुम्ही स्वतः बसला तर हिलिंग होईल. तुम्ही नुसतेच आणून मुलांना दिली तर नाही होणार. आम्ही फक्त मुलांना देतो आणि त्यांनी वाचावं अशी अपेक्षा करतो. आता तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला स्वतःची पुस्तकं काढून वाचली. अच्छा, लहान मुलांची का होईल, खूप मजा असते. खूप मजा असते. इट्स अ वे ऑफ हिलिंग युअर एनर्जी. मी बसणार आहे कारण माझ्याकडे मी खूप पुस्तकं आणतात माझ्या मुलीला. मी नक्की बसले, मला आवडतं वाचायला. नाही ना, ते ही गंमत. त्यांनी त्यांचं बेस्ट केलं म्हणून त्यांनी केलं. आता तुला तेव्हा ते नॉलेज नव्हतं म्हणून तुझ्या ह्याने बेस्ट काय होतं की मला जे मिळालं नाहीये ते माझ्या मुलीला देणार आहे. मग ते म्हणजे भरपूर पुस्तकं असतील, भरपूर खेळणी असतील, वेगवेगळी अवेलेबिलिटी असेल. तू पियानो शिकू शकतेस, तू कथ्थक शिकू शकतेस, तू भरतनाट्यम शिकू शकतेस, तू हे करू शकते, ते करू शकते, तू म्हणशील ते. आणि प्रत्येक पेरेंट्स हे करतात. त्यामुळे त्यांची चूक आहे का, तर त्यांची चूक नाही. त्यांना जे नॉलेज होतं त्याच्यातून त्यांनी बेस्ट केलेलं आहे. पण जर का एखाद्या घटनेमधून मी दुखावलेली आहे तर हे माझे इमोशन्स आहेत आणि आपण ते हेल्दी वेनी रिलीज करायचं. त्यामुळं काय होतं, त्यामुळे हिलिंगला सुरुवात होते. आणि ते जेव्हा हील व्हायला सुरुवात होते, एक घटना, दुसरी घटना, त्याबरोबर आपल्या आई वडिलांबरोबरचं रिलेशन सुद्धा हील व्हायला सुरुवात होते. आणि गंमत अशी असते की जेव्हा आपण आपल्या आई वडिलांबरोबरचं रिलेशन हील करतो तेव्हा आपल्या पार्टनर बरोबरचं रिलेशन, आपल्या मुलाबरोबरचं रिलेशन, आपल्या मुलीबरोबरचं रिलेशन, आपल्या सासू सासऱ्यांबरोबरचं रिलेशन बदलतं. हो, दिस इज अगेन अ न्यूज फॉर मी. कारण इट्स अ सिमिलर एनर्जी. अँड दिस इज हाऊ युनिवर्स वर्क्स. येस. थोडंसं अजून सांगशील आम्हाला, म्हणजे अजून थोडं. म्हणजे काय असते याच्यात ती गंमत. जर का माझ्या आईने मला रिजेक्ट केलेलं असं, म्हणजे रिजेक्शन म्हणजे आय रिजेक्टिव्ह असं कोणी सांगत नसतं, पण तिची इच्छा होती की मी स्वयंपाक करावा. ओके. आणि मी तिच्यासमोर स्वयंपाक अजिबात शिकले नाही. तर मग ते काय झालं, तिनं मला रिजेक्ट केलं की अगं गायत्री, तुला मी इतक्या वेळा सांगतेय तू स्वयंपाक शिक,
चांगलं असतं, गरजेचं असतं, स्वतःसाठी, नंतर लग्नासाठी गरजेची गोष्ट आहे, शिक तू. आणि मी काय केलं, शिकले नाही अजिबात. मग हे काय झालं, मग तिला काय वाटतं की हे मी सांगतेही करत नाही, किंवा तिनं मला 17 वेळा सांगितलं असेल काय ते 2 रूमावर. माझ्या टीनेज वयातली गोष्ट म्हणते मी, आता एवढं मोठं झालं कोणी सांगत नाही. सांगितलेलं असणार आहे काहीतरी, अभ्यासाला बस. अगदी म्हणजे ठराविक डायलॉग्स होतातच आई मुलीमध्ये. बरोबर, सगळेच पालकांमध्ये. अगदी बरोबर. आणि मग ते दरवेळी मी तिला नाही 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 म्हणतो. मग ते काय होतं, अप्रुव्हल मिळतं का मला आईच्या? नाही मिळणार. तिची अपेक्षा आहे मी जे करावं ते मी करत नाहीये म्हटल्यानंतर ते अप्रुव्हल मिळतं का? नाही मिळत. कळत न कळत त्याच्यामुळे हिला 100 वेळा सांगा नाही करत. आणि मग त्याला काय कारण असतं, तर लहानपणी कधीतरी ती माझ्यावर रागवलेली असते कुठल्या तरी काम, आणि मग तो राग काढायचा मी प्रयत्न कुठे करते, जेव्हा टीनेज वयामध्ये मला थोडंसं अक्कल येते, शिंग फुटलेली असतात, आपण रिबेल करू शकतो हे कळायला लागलेलं असतं, तेव्हा मग आपण तर तसा राग काढतो. बोलून काढतो का नाही काढत, पण तू सांगते मी नाही करत. ऍक्शन्स तिनं सांगितलं नसेल आणि मी करणार असेल आणि चुकून येऊन तिनं मेन्शन केलं तर मग तर करणारच नाही. सगळेजण आपण करतो, तुम्ही ऑब्झर्व करा. बरोबर, ते लहानपणीचे आठवण मला माझी प्रसंग आठवायला लागले. हे रिजेक्शनचं रिलेशन झालं. सो याला रिजेक्शन म्हणायचं. आणि अशा पद्धतीने आपण एकमेकांना रिजेक्ट करत राहतो. आणि मग ही फक्त ही रिजेक्शनची गरज आहे. आता ह्या रिजेक्शनची गरज कुठून निर्माण झाली, तर माझ्या जन्माच्या वेळी मी जेव्हा कन्सीव्ह झाले तेव्हा माझ्या आई वडिलांच्या मनात काय विचार होते ते बघून तिथनं ती सुरुवात होते. माझ्या आजी आजोबांच्या मनात काय विचार होते तिथनं ती सुरुवात होते. आणि कुठनं ना कुठनं तरी ना रिजेक्शन येतं. आणि मग ते जे रिजेक्शन आलेलं असतं त्याची आठवण ठेवायला म्हणून आयुष्यभर रिजेक्शन आपल्या बरोबर राहतं. ते पॅटर्न्स आपण अट्रॅक्ट करत राहतो. कारण गंमत अशी असती, आपण जेव्हा आत्मा म्हणून येतो खाली उतरतो त्यावेळी आपण आपल्या सद्गुरूंबरोबर किंवा युनिव्हर्स बरोबर आपण ठरवलेलं असतं की ह्या आयुष्यात मला हे हे धडे शिकायचे आहेत. आणि त्यातला एखादा धडा असतो रिजेक्शन किंवा आय एम नॉट इनफ असं म्हणून आपण ते घेऊन येतो. मग ते आपण पहिलं आठवण म्हणून बर्थ ट्रॉमामध्ये कन्सीव्ह झालं तेव्हा आपण ते फेस करतो. आणि मग त्याची आठवण राहावी म्हणून, कारण आपण बदलत जातो, मग बाहेरच्या गोष्टी येतात, आपलं वरचं कनेक्शन कमी होतं किंवा कट होतं, आणि मग ते विसरू नये म्हणून आपण ते नकळतपणे अट्रॅक्ट करत राहतो. आणि मग ते पूर्ण गिरवलं जातं, म्हणजे दिसत राहतं. आणि मग त्याच्यामध्ये असतं आईकडनं आपण काय अट्रॅक्ट केलं आणि आपण वडिलांकडनं काय अट्रॅक्ट केलं. तर ही फिमेल एनर्जी आहे आणि मेल एनर्जी आहे. आणि मग जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणून अट्रॅक्ट होतं. म्हणजे जिथं माझी आई नसेल सासू तेच काम करते किंवा मुलगी तेच काम करते. सो फिमेल एनर्जी. ओके. मी शाळेत गेले आणि वर्ग शिक्षिका असतील, फिमेल एनर्जी करेक्ट, त्यांच्याकडनं मी अट्रॅक्ट करणार. सेम जर का माझ्या वडिलांकडनं मला रिजेक्शन असेल किंवा त्यांच्या अप्रुव्हलची मला गरज असेल तर ती सेम एनर्जी कॅरी फॉरवर्ड होती माझ्या पार्टनरमध्ये. आणि मग मला नवऱ्याचं रिजेक्शन मिळतं किंवा मला असं वाटत राहतं की मी कितीही केलं तरी इनफ नाही, कधीच आनंदी नसतो, मला आवडतच नाही मी काय करते ते. आणि मग ते त्या रिलेशनमध्ये पण दिसतं, म्हणजे सासऱ्यांच्या रिलेशनमध्ये पण दिसतं, ते मुलाबरोबरच्या रिलेशनमध्ये पण दिसतं. So this is how this theory works. Wow. Amazing ही theory. आणि कळत नकळत जर का आपण आपल्या आई वडिलांबरोबरचं रिलेशन हील केलं आणि सगळे इथले वाजणारे भांडे बंद होत. हे अमेझिंग आहे हे. आणि त्यांच्याकडनं बंद होऊ दे न होऊ दे आपल्याकडनं बंद होतात. आणि मग आपल्याला कळतं अभी मेरा बैंड बजने वाला है. Either I can stay here or I can step out of it.
It's in my hands. So I am in my power now. I can decide whether to create a drama बरोबर. and get involved and play a role, or I can decide to step aside and be okay with it. So this is a wise decision to heal yourself and to heal your relation with your father and mother. Yes. अरे वा, अमेझिंग आहे गायत्री. म्हणजे थँक्यू. आय थिंक थँक्यू इज नॉट इनफ फॉर दिस. पण ह्याच्याशी कनेक्टेड राहून सतत काम करणं इज अ बिग चॅलेंज. आय गेस It is a big challenge. आपण सतत आपल्या मनाशी कनेक्टेड राहायला लागतं, सतत आपल्या इनर चाइल्डशी कनेक्टेड राहायला लागतं, बघायला लागतं की हे नक्की काय ट्रिगर करतंय. आणि अगदी जर का तुम्ही माझ्या वयाचे असेल आणि मुलं असाल तर तुम्ही तुमच्या मुलांमध्ये ते बघू शकता. मुलं जे काही वागतात ना तेव्हा आपण त्यांच्या ठराविक वागण्यांवरनं ट्रिगर होतो. हो बरोबर. म्हणजे माझ्या मुलीबरोबरच्या अनुभवावरून मी सांगते. हो, सगळंच नाही खटकत. काही टिपिकल गोष्टी, काहीच गोष्टी खटकतात खटकतात आणि त्यांच्या ते वागणं ते आपल्याला खटकतं याचा अर्थ त्याच्याशी रिझनेट होणारा आतमध्ये दुसरं काहीतरी आहे. अनुभव आहे. तर मी ते कसं बघायला सुरुवात केली तर माझा मुलगा जेव्हा राग दाखवतो मला तेव्हा ते आत मला खटकतं. का खटकतं? कारण ॲज अ लहान बेबी मी खूप शांत होते आणि ती शांत स्वभाव म्हणून शांत नव्हते मी. ती घरातली गरज होती म्हणून मी शांत झाले होते. ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की आपण इनर चाइल्डला कसे बंद करत जातो. तर माझ्या घरातल्यांची काय गरज आहे, माझ्या आई वडिलांची काय गरज आहे, त्याच्यानुसार बाळ स्वतःला बदलत जातं. तर त्या क्षणात त्या ठिकाणी मी गरजेचं होतं हे की मी शांत राहणं आणि म्हणून मी स्वतःला बदललं आणि मी सगळ्या जगदुनीला दाखवलं की मी एकदम शांत गुणी बाळ आहे, शाणू बाळ आहे. एकटी बसून पुस्तक वाचते, एकटी बसून खेळते, स्वतः ममम करते. हे असं मी त्यांना दाखवलं. त्यामुळे जेव्हा आज माझा मुलगा माझ्यासमोर राग दाखवतो तेव्हा मला वाटतं की ते चुकीचं आहे. का? कारण मी माझा राग दाखवलेला नाहीये. हे असे ट्रिगर पॉइंट्स असतात आणि हा एक अभ्यास आहे. जर का तुमचं मूल तुमच्या समोर असेल तर तुम्ही बघू शकता की त्यांचं कुठलं वागणं आपल्याला खटकतं आणि त्यापैकी कुठलं इमोशन खटकतं आणि नक्की हे कुठल्या घटनेमधनं वर येतं. ओके. सो दिस इज स्टेप नंबर 1 मित्रांनो, की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपलं मूल समोर असताना, आपला पार्टनर असताना कुठलं त्यांचं वागणं आपल्याला ट्रिगर करत आहे आतमध्ये हे बघणं आणि तो विषय, ती भावना घेऊन आपण आपला अनुभव बघणं, आपल्या इनर चाइल्डशी कनेक्ट करायचं. आणि ते कसं कनेक्ट व्हायचं, भावना कशी बघायची, त्या प्रसंगात जाऊन तो हील कसा करायचा, हे सगळं आपल्याला गायत्रीने आधीच्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. हो, मी कनेक्टिंग विथ द इनर चाइल्डला सांगितलं आहे. तुम्ही तर डेफिनेटली ट्राय करा. इट इज अमेझिंग. खूप सुंदर वाटतं ते केल्यावर. नक्कीच. मी हा अनुभव घेतलाय कारण माझं ट्रेनिंग गायत्रीने घेतलंय आणि खूप सुंदर आहे तो अनुभव आणि आतला आपला झालेला बदल आपल्या लक्षात येतो. ते खूप अमेझिंग आहे. बाहेर कुठल्या पावतीची गरज नाही आपल्याला. आपल्या आतमध्ये चेंजेस होत राहतात. हो, आणि कोणाला आवडणार नाही मी माझं मी म्हणून राहणं न बदलता? काहीच गरज नाहीये ना कोणाच्या अप्रुव्हलची गरज आहे. आय डोंट नीड टू प्लीज एनीवन. मला हे वाक्य आधी सहजच व्हायचं नाही कारण तो माझा पॅटर्न आहे. आय नीड टू प्लीज इच अँड एव्हरीवन. कारण ते माझ्या जन्माच्या प्रोसेसमध्ये आहे आणि ते नेमकं गायत्री मी घेतलं होतं आणि मला सांगितलं होतं याची गरज नाहीये. आणि मी तेव्हा उफाळून आले, अगो अशी कशी गरज नाहीये, सगळे आनंदात राहिले पाहिजे. ती म्हणाली नाही, ती तुझी गरज आहे. काही गरज नाही कोणाला आनंदित ठेवायची. त्यांचं इमोशन. मी आनंदी राहणं हे माझ्या आतलं इमोशन आहे. माझ्या नवऱ्याने मला आनंदी केलं पाहिजे हे नाही. रिलेशनशिप, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये माझ्या आईने मला खुश केलं पाहिजे किंवा माझ्या मुलाने मला खुश केलं पाहिजे हे नाहीये. मी माझी जेव्हा आतमध्ये खुश असेल तेव्हा सगळे जग माझ्यासाठी खुश आहे. एव्हरीबडी
इमोशन्स दे कॅन प्ले विथ इट. ते त्यांचे इमोशन ठेवू शकतात आणि ते हँडल करू शकतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट तिने आपल्याला आज सांगितली आहे की यू आर इन चार्ज ऑफ युअर ओन इमोशन्स. बाकीचे कोणाचेही इमोशन्स हँडल करायचे आपली जबाबदारी नाही. खूप हलकं वाटलं होतं मला तेव्हाही, आत्ताही हे बोलताना मला हलकं वाटतंय खूप की नाही आहे ती आपली आपली जबाबदारी नाही आहे. थँक्यू. थँक्यू फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. ॲक्च्युली ही ऑपॉर्च्युनिटी आम्ही तुला दिली आहे का तू असल्यामुळे, म्हणजे तुझी माहिती आम्हाला असल्यामुळे किंवा तू आमच्या आयुष्यात असल्यामुळे आम्हाला हे शिकायला मिळालं. इज अ बिग क्वेश्चन अगेन. इट इज अ टू वे रिलेशन. आणि ह्यात ना आमची खूप छान मैत्री झाली आहे. मी ही माझ्यापेक्षा खूप वयाने लहान आहे, ती मला काकू म्हणते, पण ते मैत्रीचं नातं आहे. तर त्या नात्याला आम्ही काही आज नाव देऊ शकतो. पण आम्ही हक्काने एकमेकींना सांगू शकतो आणि आम्ही सांगू तू ट्रिगर झालीस. हो, हे खूप छान आहे की आम्ही एकमेकींना सांगतो तू ट्रिगर, तुला बघायला लागेल, मागे जा चल. सो हे असं रिलेशन पाहिजे. आणि आय होप हे बघून तुम्हालाही हिलिंग करावं असं वाटेल, इनर चाइल्ड हिलिंग करावं असं वाटेल. तुमचे अनुभव, तुमच्या आयुष्यातले प्रसंग जिथे कुठे हे बघून तुम्हाला सॉल्व्ह करता येतील नक्की सॉल्व्ह करा. तुमचे अनुभव आम्हाला लिहून कळवा, कमेंट्सद्वारे कळवा किंवा ईमेल. यू कॅन ईमेल अस ऑन आवर ईमेल आय डी आणि यू कॅन गेट कनेक्टेड विथ अस. यू कॅन गेट कनेक्टेड विथ गायत्री आणि वी कॅन बी अ बिग सर्कल ऑफ फ्रेंड्स, हिलिंग फ्रेंड्स. आपण गायत्रीशी चर्चा करताना इनर चाइल्डचे बरेच एपिसोड्स केले आणि ह्या आत्ताच्या एपिसोडमध्ये तर आपण बरेच मुद्दे तिने सांगितलेत आपल्याला. ते नकळत आपल्याकडून निसटून जाऊ नयेत यासाठी तिने सांगितलेले ठळक मुद्दे मी वन बाय वन सांगतेय. मी सांगत असताना तो मुद्दा इथे डिस्प्ले होईल, तर तुम्ही पॉज करून वहीमध्ये अभ्यासासाठी तो मुद्दा लिहून पण घेऊ शकता. इनर चाइल्ड हिलिंग मधून लक्षात आलेले मुद्दे. पहिला मुद्दा, आत्ता माझ्या मनामध्ये कुठल्या भावना आहेत आणि त्या कशा निर्माण होत आहेत हे अभ्यासाने माझ्या लक्षात यायला लागतं किंवा मला ते कळत जातं. हा खूप मोठा फायदा आहे जो इनर चाइल्डच्या अभ्यासामुळे आपल्याला होतो. दुसरा मुद्दा असा आहे की माझ्या लहानपणी वापरल्या गेलेल्या कुठल्या शब्दांमुळे मी दुखावले गेले आहे ते समजून ते प्रसंग मी हील केले तर नकळत मी इतरांना तशाच प्रकारचे शब्द वापरून दुखावत असते. हे दुखावणे थांबते कारण इतरांना हर्ट करण्याची माझी गरज संपते. तेच शब्द किंवा वाक्य पॉझिटिव्हली कन्स्ट्रक्ट करून मी इतरांशी संवाद साधू शकते. ही पण खूप मोठी गोष्ट आपल्याला इनर चाइल्डच्या अभ्यासामुळे समजत जाते. तिसरा मुद्दा, जन्माला आल्यानंतर आपले पहिले नाते आई वडिलांबरोबर असते म्हणून हिलिंगची सुरुवात आई वडिलांपासून करावी. आई वडिलांबरोबरचे नाते आधी हील करावे. पुढचा मुद्दा, आपण जन्म घ्यायच्या वेळेस आपल्या सद्गुरूंबरोबर आपला या आयुष्यातला हीलिंग प्रोग्राम ठरवतो. मला या आयुष्यात काय शिकायचे आहे ते ठरवतो. प्रत्येकाचा त्यातला एक महत्त्वाचा धडा प्रेम अनुभवणे, प्रेम करणे हा असतो. दुःखामधून आपण लवकर शिकतो असा आपल्या सगळ्यांचाच संपूर्ण मानव समाजाचाच समज असल्यामुळे आपण दुःख अट्रॅक्ट करतो. त्याची खरंच गरज नाहीये. रिजेक्शन अट्रॅक्ट करतो किंवा मी चांगला नाहीये किंवा आय एम नॉट गुड इनफ असा समज करून घेतो. मुद्दा पाचवा, हा धडा लक्षात राहावा म्हणून बर्थ प्रोसेसमध्ये आपण तसा अनुभव घेतो. पुढे आपण बदलत जातो, जसं जन्म होतो तसं हळूहळू आपण बदलत जातो. तर त्याची आठवण राहावी म्हणून न कळत ते रिजेक्शन आजूबाजूच्या फादर किंवा मेल एनर्जीकडून किंवा फिमेल एनर्जीकडून आपण सतत अट्रॅक्ट करत राहतो.
हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे शेवटचा, आणि तो तिने खूप सुंदर पद्धतीने उलगडून सांगितलाय. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा, अभ्यास नक्की करत राहा. आता आपण बघूया की इनर चाइल्डच्या कामामुळे काय फायदे मिळतात. कारण मूळ प्रश्न विचारला गेलेला तो होता आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण एपिसोड आपण केला. त्यातला पहिला मुद्दा असा आहे, मला कोणाच्याही अप्रुव्हलची गरज उरत नाही, त्यामुळे मी केलेल्या कामावर मी समाधानी राहते. इतरांनी प्रशंसा केली तरच ते चांगले झाले आहे असे समजणे थांबते. हा खूप महत्त्वाचा बदल आतमध्ये होतो आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची शांतता आपल्या मनामध्ये प्रस्थापित होते. हा खूप मोठा फायदा आहे इनर चाइल्डच्या अभ्यासाचा. सेकंड पॉइंट, जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा पुढे होऊन मदत मागता येते किंवा मागावी पण. मदत मागण्यामध्ये कमीपणा आहे हा समज संपतो. शेवटी आपण आपल्याला मदत केल्याशिवाय युनिवर्स आपल्याला मदत करत नाही, हाही फंडा आहेच. थर्ड पॉइंट, माझं माझ्याबरोबरचं नातं सुधारतं. मी जशी आहे तशी माझ्यामध्ये शांतपणे आणि समाधानाने राहू शकते. वंडरफुल थिंग. अँड द लास्ट पॉइंट, द फोर्थ पॉइंट, you become in charge of your own emotions and also your own well-being. मित्रांनो, कोणाला नको आहे हे? आपल्या सगळ्यांनाच हवंय. सगळे मिळून काम करूया, कामाला लागा, आमचे व्हिडिओज बघत राहा आणि तुमचे फीडबॅक्स नक्कीच आम्हाला कळवा, ईमेलद्वारे, कमेंट्सद्वारे. थँक्यू. बाय. बाय. Don't forget to subscribe our channel, share our videos and comment.